तुम्ही अनेकदा लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशनबद्दल ऐकलं असेल. आपण विजन बोर्ड बनवतो, रोज अफर्मेशन्स लिहितो, मला हे हवंय, मला ते मिळवायचंय, असा विचार करतो आणि त्यासाठी खूप धडपडतो. पण तरीही बऱ्याचदा आपल्या हाती निराशाच लागते किंवा आपल्याला हवे तसे परिणाम मिळत नाहीत. असं का होतं? कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट मागतो, तेव्हा आपण नकळतपणे स्वतःला आणि या निसर्गाला सांगत असतो की माझ्याजवळ ती गोष्ट नाहीये. म्हणजेच आपण कमतरतेच्या भावनेतून विचार करत असतो. आणि विश्वाचा नियम सांगतो की तुम्ही जसा विचार करता तशाच गोष्टी तुम्ही आकर्षित करता. पण जपानी संस्कृतीमध्ये यावर एक अत्यंत वेगळा, सोपा आणि प्रभावी उपाय आहे. एक अशी प्राचीन आणि रहस्यमय पद्धत जिने हजारो वर्षांपासून जपानी लोकांना त्यांच्या इच्छा सहज पूर्ण करण्यास मदत केली आहे. या पद्धतीला म्हणतात योशुकू. आझुमी उचितानी यांच्या योशुकू द जॅपनीज आर्ट ऑफ मॅनिफेस्टिंग या पुस्तकात याच रहस्यमय गुपिताचा उलगडा केला आहे. आज आपण हेच गुपित सविस्तर आणि धड्यांच्या स्वरूपात समजून घेणार आहोत, जेणेकरून तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला यापुढे संघर्ष करावा लागणार नाही. धडा 1. योशुकू म्हणजे काय? यशाचा आगाऊ उत्सव साजरा करणे किंवा प्री सेलिब्रेशन. योशुकू या शब्दाचा सरळ आणि सोपा अर्थ आहे यशाचा आगाऊ उत्सव साजरा करणे किंवा प्री सेलिब्रेशन. यो म्हणजे आगाऊ किंवा आधीच आणि शुकू म्हणजे उत्सव साजरा करणे. प्राचीन काळात जपानमध्ये जेव्हा शेतकरी भाताची लावणी करायचे, तेव्हा ते पीक येण्याची वाट न बघता लावणी करण्यापूर्वीच एक मोठा उत्सव साजरा करायचे. ते गाणी म्हणायचे, नाचायचे आणि जणू काही खूप मोठं आणि उत्तम पीक आलं आहे या आनंदात एकमेकांना पेय द्यायचे, पार्टी करायचे. हे जे निसर्गासोबत जोडलेलं आणि भविष्यातील यशावर पूर्ण विश्वास ठेवून केलेलं सेलिब्रेशन होतं, तोच योशुकूचा मूळ पाया आहे. आजही जपानमध्ये हनामी म्हणजेच चेरी ब्लॉसम्सची फुलं पाहण्याचा जो जगप्रसिद्ध सण आहे, तो याच योशुकू प्रॅक्टिसचा एक भाग आहे. लोक झाडांवर आलेली ती सुंदर गुलाबी फुलं पाहून भविष्यात येणाऱ्या चांगल्या पिकाचा आणि भरभराटीचा आनंद आधीच साजरा करतात. पुस्तकात लेखिका समजावून सांगतात की आपलं मन आणि हा निसर्ग एकाच लहरींवर काम करतात. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट प्रत्यक्ष मिळण्याआधीच तिच्या मिळण्याच्या आनंदाचा सखोल अनुभव घेता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला आणि या संपूर्ण विश्वाला एक स्पष्ट संकेत देता की ती गोष्ट तुमच्या आयुष्यात आधीच घडली आहे. मेंदूला भविष्य आणि वर्तमान यातील फरक समजत नाही, तो फक्त तुम्ही दिलेल्या संकेतांवर काम करतो. धडा 2. माई बुराई. विश्वाची खरी भाषा म्हणजे तुमच्या भावना. मॅनिफेस्टेशनच्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे तुमची भावना. नुसते कोरडे विचार करून किंवा यंत्रासारखं अफर्मेशन्स वाचून चालत नाही. जेव्हा तुम्ही डोळे मिटून विचार करता की तुमचं सर्वात मोठं ध्येय पूर्ण झालं आहे, तेव्हा तुमच्या शरीरात नेमका कोणता बदल होतो? तुमच्या चेहऱ्यावर नकळत हसू येतं का? तुम्हाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि शांतता जाणवते का? ह्या आतून येणाऱ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या भावनेला जपानी भाषेत माई बुराई असे म्हणतात. जेव्हा तुम्ही म्हणता की मला खूप पैसे कमवायचे आहेत, तेव्हा त्या वाक्यात एक प्रकारचा ताण, एक प्रकारची चिंता असते. पण जेव्हा तुम्ही योशुकू पद्धत वापरता आणि मी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र झालो आहे आणि मला खूप सुरक्षित आणि आनंदी वाटत आहे, अशी कल्पना करून तो आनंद आत्ता याच क्षणी प्रत्यक्ष अनुभवता, तेव्हा तुम्ही यशाच्या उच्च फ्रिक्वेन्सीशी जोडले जाता. योशुकू तुम्हाला भविष्याची चिंता करण्याऐवजी वर्तमान काळात तो यशाचा आनंद जगण्यास शिकवते. जोपर्यंत तुम्ही ती भावना तुमच्या शरीरात अनुभवत नाही, तोवर तुमचे विचार विश्वापर्यंत पोहोचत नाहीत. धडा 3. कमतरतेकडून विपुलतेकडे. कृतज्ञतेची ताकद. माणसाचा स्वभाव असा असतो की आपण नेहमी त्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो ज्या आपल्याकडे नाहीत. माझ्याकडे चांगलं घर नाही, माझं वजन कमी होत नाहीये, मला यश मिळत नाहीये. हा नकारात्मक आणि तक्रार करणारा दृष्टिकोन आपल्या आयुष्यात आणखी जास्त नकारात्मकता आणि अडथळे खेचून आणतो. योशुकू प्रॅक्टिसची सुरुवात करताना तुम्हाला ही तक्रार करण्याची सवय पूर्णपणे थांबवावी लागते. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करावी लागते. जपानी लोक अरिगातो म्हणजेच धन्यवाद या शब्दाचा त्यांच्या रोजच्या जीवनात खूप जाणीवपूर्वक आणि मनापासून वापर करतात. जेव्हा तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही विश्वाला सांगता की तुमच्याकडे आधीच खूप काही आहे आणि तुम्ही समाधानी आहात. लक्षात ठेवा, जिथे विपुलतेची जाणीव असते, तिथेच आणखी विपुलता आकर्षित होते. तुम्ही तुमच्या रोजच्या डायरीमध्ये लिहू शकता की माझे ध्येय पूर्ण झाल्याबद्दल आणि माझ्या या सुंदर आयुष्याबद्दल धन्यवाद.
आणि हे नुसतं लिहायचं नाहीये, तर ते लिहिताना तो कृतज्ञतेचा आनंद खऱ्या अर्थाने अनुभवायचा आहे. कृतज्ञता हा योशुकूचा पाया आहे. धडा 4. कोटोदामा, शब्दांचा आत्मा आणि सामर्थ्य. तुमच्या शब्दांमध्ये आणि तुमच्या विचारांमध्ये स्वतःचं भविष्य घडवण्याची खूप मोठी ताकद आहे. जपानी संस्कृतीमध्ये कोटोदामा नावाची एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे, ज्याचा अर्थ आहे शब्दांचा आत्मा. जपानी लोकांचा असा ठाम विश्वास आहे की तुम्ही जे काही बोलता त्या शब्दांमध्ये एक जिवंत ऊर्जा असते आणि ते शब्द वास्तवात उतरण्याची प्रचंड क्षमता ठेवतात. त्यामुळे नेहमी स्वतःबद्दल, स्वतःच्या कामाबद्दल आणि स्वतःच्या भविष्याबद्दल सकारात्मक आणि आनंदी शब्दच वापरा. माझं कधीच काही चांगलं होत नाही, माझं नशीबच खराब आहे, हे खूप कठीण आहे, किंवा हे मला कधीच जमणार नाही, असे शब्द उच्चारून तुम्ही स्वतःच आपल्या यशाच्या मार्गात भिंती उभ्या करत असता. तुमचे शब्द हे तुमचे भविष्य लिहिणारी पेन्सिल आहेत. त्याऐवजी सर्व काही माझ्या भल्यासाठी घडत आहे, मी माझ्या ध्येयाच्या खूप जवळ पोहोचलो आहे आणि माझे भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे, असे शब्द योशुकूच्या खऱ्या भावनेने उच्चारा. कोटोदामाच्या नियमानुसार जे शब्द तुम्ही वारंवार उच्चाराल तेच तुमचे वास्तव बनेल. धडा 6. सामूहिक योशुकू, इतरांच्या यशाचा आनंद. कलेक्टिव्ह मॅनिफेस्टेशन. योशुकू ही फक्त एकांतात आणि एकटीने करण्याची गोष्ट नाही. पुस्तकात आझुमी उचितानी समाजाचे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचे महत्त्व स्पष्ट करतात. जपानमध्ये लोक नेहमी एकत्र येऊन उत्सव साजरे करतात. जेव्हा तुम्ही तुमचे स्वप्न तुमच्या जवळच्या, तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांसोबत शेअर करता आणि ते लोकसुद्धा तुमच्या स्वप्नपूर्तीचा आनंद तुमच्यासोबत आगाऊ साजरा करतात, तेव्हा त्या विचाराची ऊर्जा कित्येक पटीने वाढते. याला सामूहिक योशुकू म्हणतात. तसेच जेव्हा तुम्ही इतरांच्या यशात मनापासून आनंद मानता, त्यांना प्रोत्साहन देता, तेव्हा तुम्ही नकळतपणे स्वतःसाठी सुद्धा यशाचे दरवाजे उघडत असता. मत्सर, हेवा आणि स्पर्धा या भावना खऱ्या मॅनिफेस्टेशनच्या आणि योशुकूच्या सर्वात मोठ्या शत्रू आहेत. योशुकू आपल्याला शिकवते की या जगात प्रत्येकासाठी भरपूर यश आणि संपत्ती उपलब्ध आहे. कोणाचे चांगले झाल्याने तुमचे काहीही कमी होणार नाही. दुसऱ्यांच्या यशावर टाळ्या वाजवायला शिका. निसर्ग तुमच्या यशासाठी हजारो हात निर्माण करेल. धडा 7. निसर्गाच्या चक्रावर आणि वेळेवर विश्वास. स्वतःला निसर्गाच्या चक्राशी जोडणे हा या पुस्तकातील आणखी एक अतिशय सखोल आणि शांत करणारा विचार आहे. आपण सगळे या निसर्गाचाच एक अतूट भाग आहोत. निसर्गात जसे नेहमी बदल होत असतात, ऋतू बदलतात, तसे आपल्या आयुष्यातही चढ उतार येणारच. कधीकधी तुम्ही खूप मेहनत करता, योशुकूचा सरावही करता, पण तरीही लगेच फळ मिळत नाही किंवा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नाहीत. अशावेळी निराश होऊन सर्व काही सोडून न देता योशुकूचा सराव सुरूच ठेवा. जपानमध्ये हिवाळ्यात जशी झाडे बाहेरून शांत आणि मृतप्राय वाटतात, पण आतून ती वसंत ऋतूची, चेरी ब्लॉसम्सच्या नवीन पालवीची जोरदार तयारी करत असतात, तसेच तुम्हीही तुमच्या कठीण काळात आतून मजबूत होत असता. तुमची पाळेमुळे घट्ट होत असतात. अशावेळी तुम्ही फक्त तो भविष्याचा आनंद, तो अटळ विश्वास स्वतःमध्ये टिकवून ठेवायचा आहे. वेळ ही निसर्गाची संकल्पना आहे. योग्य वेळी तुम्हाला तुमचे फळ नक्की मिळेल, यावर अंधविश्वास नाही, पण अढळ विश्वास ठेवा. निष्कर्ष. थोडक्यात आणि साध्या भाषेत सांगायचे झाले तर योशुकू ही केवळ एखादी मॅनिफेस्टेशनची ट्रिक नाहीये किंवा रातोहात श्रीमंत होण्याची जादू नाहीये, तर ती प्रत्यक्षात जगण्याची एक अत्यंत समृद्ध आणि सुंदर पद्धत आहे. ती तुम्हाला वारंवार हेच सांगते की भविष्यातील यशाची वाट बघत आज दुःखी आणि चिंतित राहण्यापेक्षा आत्ता या क्षणी आनंदी होण्याचा पर्याय निवडा. कारण जेव्हा तुम्ही आतून खऱ्या अर्थाने आनंदी आणि तृप्त असता, तेव्हा यश, संपत्ती आणि चांगल्या संधी आपोआप चुंबकासारख्या तुमच्याकडे आकर्षित होतात. म्हणूनच आजपासूनच एक नवा बदल सुरू करा. तुमच्या सर्वात मोठ्या स्वप्नाचा विचार करा. ते स्वप्न पूर्ण झाल्यावर तुम्ही कसे वागाल, कसे चालाल, काय बोलाल, कोणासोबत पार्टी कराल, याचा विचार करा आणि आजच, आत्ताच एक छोटीशी पार्टी स्वतःसाठी द्या. यशाचा उत्सव आजच अनुभवा. हा व्हिडिओ आणि योशुकूची ही जपानी संकल्पना तुम्हाला कशी वाटली ते खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडवण्यास याची मदत होईल असे वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि अशाच नवनवीन जीवन बदलणाऱ्या पुस्तकांच्या विस्तार सारांशासाठी रॅपिड रीड मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका उत्तम पुस्तकासोबत. तोपर्यंत आनंदी रहा आणि स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. धन्यवाद.